नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता. जाता जाता म्हणलं पेठ धनुला थोडं जेवायला द्यावं आणि तिथंच आपले फॉलोअर देखील भेटले. त्यानंतर पोहोचलो तो पंढरपुरात शूटसाठी आणि अमित शिंदे साहेब देखील आपल्याला तिथे भेटले. त्यानंतर म्हणलं जरा पोहे खाऊन घ्यावं सुदामाचे. पोहे तर बाकी मस्तच होते आणि त्यानंतर पोहोचलो तो पुढच्या शूटसाठी म्हणजेच HP जोशीला आणि तिथं अजून दुकान उघडलेलं नव्हतं. त्यानंतर शूट चालू झालं आणि एकदम मॉडेलसारखा नटून तुमचा ब्लॉगर आता ब्लॉगमध्ये दिसणार आहे. ते तर झालंच म्हटलं, पण आता पुढच्या शूटसाठी पोहोचणं गरजेचं होतं म्हणून पोहोचलो होतो द्वारकादास श्यामकुमारला. अशा भिंती दाखवत होतो, पण भिंतीवर कुर्ते होते त्याची ऑफर सांगायला मी तिथं पोहोचलो होतो. ते संपवलं आणि आपल्या शिवम ज्वेलर्सचे मालक शिवम बाबरांना भेटलो. त्याने हाय केलं ब्लॉगमध्ये. त्यानंतर पोहोचलो होतो छावाची बुकिंग करायला. 14 तारखेला छावा पिक्चर होते, त्याची एवढी तिकीट बुकिंग करून माघारी आलो. संभाजीसोबत म्हणलं जरा पावभाजी खाऊन घेऊ. हर्षद मालक हसलं, बस म्हणलं फॅनची डिमांड असते. त्यानंतर ही कोण भेटलंय नाही काय माहिती, अशी लोक भेटत असतात, इग्नोर इग्नोर. त्यानंतर आपल्या राजन साहेबांसोबत थोड्या वेळ चर्चा केली आणि त्यानंतर प्रथमेश दाचं हे पार्सल आलं होते त्यांना दिलं. त्यानंतर आपले रवी सर बऱ्याच दिवसांनी भेटले होते, ब्लॉगमध्ये येण्याची संधी दिली. वेक्टर सायन्स अकॅडमीचा रिझल्ट चांगला लागला, त्यांना बी शुभेच्छा दिल्या. आता मटन थाळीच्या नावाखाली शूट केला आणि झोपलो.